जय शिवराय, जय शंभर मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आज या ठिकाणी निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी होती. तर एक्सपायरीला ज्याप्रमाणे आपण इंस्टाग्रामवर रेग्युलरली अपडेट देतो त्याप्रमाणे चांगले 2 ट्रेडर्स आणि इनिशिएट केले होते. मी मोस्टली 1:3, 1:4, 1:5च्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसारच काम करतो आणि त्यामुळे काय होते की आपण रिस्क रिवॉर्ड रेशो व्यवस्थित असेल तर प्रॉफिट जास्त होते आणि ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस लॉस कमी होतो, जेणेकरून आपली ॲक्युरसी 50% जास्त कमी असेल तरी पण आपण एक प्रॉफिटेबल ट्रेड एंड ऑफ द मंथ प्रॉफिटेबल ट्रेड म्हणून मध्ये आपण या ठिकाणी सहभागी होतो. सो आपण ट्रेड करताना या ठिकाणी मी प्रिपेअर करतो की मोस्टली 1:2, 1:3, 1:2 पण कमी होते. 1:3, 1:4च्या रिस्क रिवॉर्ड रेशोने आपण या ठिकाणी काम केले पाहिजे. तर पाहूयात आजचे आपले ट्रेड. तर मित्रांनो, आपण आजचे ट्रेड कशाप्रकारे इनिशिएट केले, कशाप्रकारे ट्रेड घेतले, आपला एक स्टॉप लॉस हिट झाला, एक टार्गेट हिट झाले, निफ्टी फिफ्टीमध्ये आपले स्टॉप लॉस हिट झाला, त्याच्यानंतर सेन्सेक्समध्ये आपण त्या ट्रेडमध्ये मोठे प्रॉफिट 1:5च्या रिस्क रिवॉर्ड रेशोने घेतले आहेत. चला आपण स्क्रीनवर पाहूयात हे प्रॉफिट आपण कशाप्रकारे घेतले किंवा कशाप्रकारे आपण हे ट्रेड या ठिकाणी इनिशिएट केले होते. चला तर पाहूया मग आपण स्क्रीनवर. तर मित्रांनो, पाहू शकता पहिला ट्रेड आपण 24,300चा कॉल या ठिकाणी आपला स्टॉप लॉस SL हिट झालेला आहे. 6,000 क्वांटिटीने आपण हा ट्रेड घेतला होता. 164ची बाईंग होती, 158ला हा हिट झाला. 6 पॉईंटचा छोटासा स्टॉप लॉस आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर हा ट्रेड या ठिकाणी आपण याचे लॉजिक समजून घेऊया. तर चार्टवर पाहूयात. आपण सकाळी मार्केट ओपनिंग नंतर या ठिकाणी रिट्रेसमेंट दिली आपल्या 9 AM त्यानंतर आपल्याला ट्रेंड दिसला. या ठिकाणी कॅन्डलने खूप जास्त टेल सोडले होते, त्यामुळे आपण या ठिकाणी एंट्री केली. थोडी लवकर एंट्री झाली, आपली चुकी होती, परंतु आपण ही एंट्री प्लॅन केल्यानंतर एक छोटासा स्टॉप लॉस 6 पॉईंटचा स्टॉप लॉस आपण या ठिकाणी लावून हा ट्रेड इनिशिएट केला. तर यामध्ये आपला स्टॉप लॉस या ठिकाणी गेला होता आणि आपण या ठिकाणी 39,000चा छोटासा लॉस या ठिकाणी बुक केला होता. त्यानंतर जो सेकंड ट्रेड आपण प्लॅन केला होता सेन्सेक्समध्ये सेम या लेवलची ब्रेकआउट आल्यानंतर आपण हा ट्रेड प्लॅन केला होता व याला 9 AM व 20 AMच्या सपोर्टने आपण या ठिकाणी मोठा होल्ड केला होता. या ठिकाणी 20 AM ज्यावेळेस ब्रेकडाऊन आला त्या ठिकाणी आपण ट्रेड या ठिकाणी एक्झिट केला. तसेच प्रीमियममध्ये पाहू शकता 320च्या लेवलची आपली या ठिकाणी बाईंग, 324च्या लेवलची आपली या ठिकाणी बाईंग होती व यामध्ये आपण कंटिन्युअसली राईड केले व या ट्रेडमध्ये आपण 1:5च्या रिस्क रिवॉर्ड रेशोने या ठिकाणी मोठे प्रॉफिट या ठिकाणी आपण बुक केलेले आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपण 78,400चा कॉल 2,49,000चे प्रॉफिट या ठिकाणी आपण बुक केलेले आहे आणि या ठिकाणी ॲरो म्हणजे आपली ही बाईंग प्राईस आहे. 78,400चा कॉल या ठिकाणी बाय. त्यानंतर या ठिकाणी सेल म्हणजे ॲरो म्हणजे सेल प्राईस आपण या ठिकाणी चेक करू शकता. अशा प्रकारे आपण या ठिकाणी मोठा ट्रेड या ठिकाणी प्लॅन केला होता व आपले चांगल्या प्रकारे एक स्टॉप लॉस टार्गेट या ठिकाणी हिट झालेलं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे मी 1:5च्या रिस्क रिवॉर्ड रेशोने म्हणजे माझा जो सेकंड ट्रेड होता 2,49,000चे प्रॉफिट जवळजवळ 2.5 लाखाचे प्रॉफिट झाले आहे. यामध्ये माझे स्टॉप लॉस फक्त 50,000चा म्हणजे टोटल ऑल ओव्हर 1 लाखाच्या आतमध्ये मला लॉस झाला असता. एक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस केल्यामुळे मला 39,000चे फक्त लॉस झाला व दुसऱ्या ट्रेडमध्ये 2.5 लाखाचे प्रॉफिट झाले. तर हे प्रॉफिट मला जवळजवळ 3.5 लाखापर्यंत दिसले होते, परंतु ट्रेलिंग स्टॉप लॉस आपला कंटिन्युअसली आपण ट्रेल करत होतो, त्यामुळे 2,50,000च्या आसपास आपण हा ट्रेलिंग स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झाला आहे. तर मित्रांनो, ऑल ओव्हर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण जर आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशोवर व्यवस्थित काम केले तर आपली ॲक्युरसी कमी जरी असेल, म्हणजेच 50%पेक्षा पण जास्त कमी आपली ॲक्युरसी असेल तरी पण आपण या ठिकाणी मोठाले प्रॉफिट किंवा एक प्रॉफिटेबल ट्रेडर नक्कीच होऊ शकतो. सो आपल्या ॲक्युरसीवर काम करण्यापेक्षा आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशोवर जास्त काम करा. स्टॉप लॉस छोटाले घ्या, टार्गेट मोठाले ठेवा. आपण पूर्णपणे मार्केट अपडेट पण उद्यासाठी देणार आहे. तर मार्केट जर आपण आज पाहिले तर 24,350च्या आसपास क्लोज झाले. जोपर्यंत मार्केट 24,500च्या वरती सस्टेन होत नाही तोपर्यंत मला कुठल्याही प्रकारची बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसून येत नाही. सो थोडा वेट करा, ट्रॅप मोमेंट समजून घ्या. डाऊन साईडसाठी सुद्धा 24,300, 24,200च्या लेवल खूप जास्त सपोर्ट म्हणून काम करतात आणि जर डाटा चेक केला, ऑप्शन चेन डाटा खालून जास्त बिल्डअप होऊ राहिला आहे. त्यामुळे
अप ट्रेंड मार्केट जास्त जाण्याची शक्यता आहे. तसे आपण पूर्ण अपडेट रोजचे रोज देत राहणार आहे. असे अपडेट मिळवण्याकरता आम्हाला तुम्ही Instagramवर पण फॉलो करू शकता. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपण डेली अपडेट तसेच चार्ट ॲनालिसिस सगळे काही आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेले आहे. सो आपण त्याचे रेग्युलरली अपडेट देत राहणार आहे. सो आम्हाला या ठिकाणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराज मित्रांनो.